निवडणुकीमध्ये सुधारण 100% त्यांचं बॅनर बसतं की इथं त्यांना 1% सुद्धा डाग लागायचं काही चान्सच नाही. संपूर्ण गावात चर्चा सुधीरच पाहिजे उमेदवार. हक्काचा कामाचा माणूस आहे, हक्कीला लावून येणार माणूस आहे. हाच माणूस टिकणार या 5 वर्षात. काय वारं कोणाचं व्हायला लागले? अरे सुदर्शन खोत त्यांनी कधी स्वतःचा स्वार्थच बघितला नाही. नाही, आमचा पूर्ण विश्वास आहे सुदर्शन खोतांचा. एक शब्द पण त्यांच्याबद्दल वाईट बोलू शकणार नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे सुदर्शन दादा खोत. आमच्या गावासाठी त्यांनी भरपूर योगदान दिले, भरपूर म्हणजे तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. आणि गुलाल हा आम्हाला अगोदरच लागलेला. साऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी काम करतात. इतर व्यक्तीपेक्षा हा व्यक्ती म्हणजे कामाच्या संदर्भात म्हणजे एक नंबर आहे. नक्कीच दादांचा गुलाल. सुदर्शन नाव फक्त बास आहे, त्या नावावरती लोक मतदान करणार 100%. म्हणून माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की सगळेजण आता एकत्र होऊन आपल्याला फक्त आपल्या दादांना हाताला निवडून आणायचं आहे. माझं एवढंच एक विनंती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहे. प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. आज संध्याकाळी प्रचार हा थांबणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. निवडणुका एकीकडे सुरू आहेत, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या निवडणुकीबद्दल काय वाटतं, त्यांच्या गावाचा त्यांच्या परिसराचा कितपत विकास झालाय आणि या निवडणुकीमध्ये काय होण्याची शक्यता आहे हेच आपण जाणून घेण्यासाठी मी आज पोहोचलोय गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि या मतदारसंघातील सांगवडेवाडी या गावामध्ये मी सध्या उभा आहे. माझ्यासोबत या गावातील काही ग्रामस्थ नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया. दादा, काय सांगाल? जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर कशा प्रकारचं वारं आता या ठिकाणी वाहू लागलेलं आहे? आमच्या गावचे म्हणजे लोकनियुक्त सरपंच सुदर्शन खोत दादा हे सरपंच असल्यामुळं त्यांनी गावामध्ये कामं एवढ्या प्रमाणात कामं केलेली आहेत की गावचा खरोखर आमचा विकास झालेला आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत असं आहे की गटातटाचं राजकारण जे काय आहे ते वैयक्तिक बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून जसा आमच्या गावचा विकास झालेला आहे तसा पूर्ण आपली जी जिल्हा परिषद जी गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद जी आहे ज्याच्यामध्ये जी गावं जी येतात त्या गावचा पूर्ण विकास व्हावा असं एक माझं सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की विकास करून घ्या. आता जी व्यक्ती आहे हीच व्यक्ती परत आपल्याला लाभल त्याने आणि हा आपला गोल्डन चान्स असणार आहे. म्हणून माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की सगळेजण आता एकत्र होऊन आपल्याला फक्त आपल्या दादांना हाताला निवडून आणायचं आहे. माझं एवढंच एक विनंती आहे. बर, सांगवडेवाडी गावात तुम्ही भरपूर कामं केलीत असं तुम्ही म्हणताय. काय असं वेगळं पण त्याने? ज्या वेळेला सरपंच आमचे निवडून आले त्यांनी जाहीरनामा केला होता की पहिला प्रश्न हा पाण्याचा मिटवणार आहे आणि त्यांनी खरोखर ते करून दाखवलेलं आहे. ज्या काही ज्या काही नियम होते दादांचे की बाबा मी हे काम करणार ते काम करणार असं जो जाहीरनामा होता त्यातलं एकही काम कुठलं पेंडिंग नाही. म्हणून मला असं म्हणायचं आहे की खरोखर आमच्या गावचा एवढा विकास होतोय तर पूर्ण गोकुळ शिरगाव जिल्हा परिषदचा पूर्ण जी गावामध्ये येणार आहे त्यांचा काय विकास होणार नाही. आणि ही व्यक्ती करणार 101% व्यक्ती करणार असं मला पूर्ण खात्री आहे. वाटतं तरी 100%. बर मामा, काय निवडणुका सुरू आहेत, कुणाचं वारं वाढते? काँग्रेसचं मतदान आहे. का हो? व्यक्ती तशी आहे ना, व्यक्ती तशी आहे, काम करणारी व्यक्ती आहे. काय कुठं तरी निवडणुका आल्या कामं करायचे काम करणारी व्यक्ती आहे म्हणून काँग्रेसला मतदान आहे. बर, लक्षात खरोखर ही व्यक्ती 100% काम चांगलं करणार आहे. काय असा वेगळा अनुभव तुमचा काय आलाय की बाबा सुदर्शन खोतांसंदर्भात? काय नाही, वरनं येणारा निधी जो आहे तो योग्य कामाला योग्य मार्गदर्शन त्यांचं चालू आहे, व्यवस्थित आहे. बर बर, काही अडचण नाही किंवा कुठं गदारोळ होणार नाही किंवा काही होणार नाही. लागलं तर पदरचे पैसे घालणार म्हणजे काम पूर्ण करणार अशी ही व्यक्ती असल्यामुळं मतदान करायला काय हरकत. आता या निवडणुकीत कुठंतरी वाटत नाही का सुदर्शन खोत पैशाचा लई वापर करायला लागल्यात, आमिष दाखवा लागल्यात? तसं काय नाही, तसं काही नाही, अगदी व्यवस्थित आहे त्यांचं. बर, त्याला काय सांगाल तुम्ही? जिल्हा परिषद निवडणुका आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आमचे माननीय सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत असं व्यक्तिमत्व आहे की जेणेकरून कुठल्याही गोष्टीत स्वतःचा फायदा बघणारे नेतृत्व नाही. गावासाठी, गावाच्या परिसरासाठी किंवा औद्योगिक विकास, सांगवडेवाडी पंचायत किंवा आजूबाजूच्या जे काही ग्रामपंचायत तिथं असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी काम करतात. बर, सत्तेत असू द्यात नसू द्यात किंवा व्यसनमुक्ती असू दे, रक्तदान शिबिर, अशा बऱ्याचशाच हे त्यांनी योजना राबवली. संजय गांधी निराधार योजनेचं 100% काम गावात पूर्ण आहे. परत पाणी टंचाई नाही. गटारीच्या ज्या आहेत आपल्या सगळ्या पूर्ण गटारी पॅक आहेत. असं आता तुम्ही म्हणालात की त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, लोकांच्या गरजा भागवलेल्या आहेत, सगळं केलेलं आहे. मग जिल्हा परिषद सदस्य पद कशाला पाहिजे?
जिल्हा परिषद सदस्य जास्तीत जास्त भागातला म्हणजे निधी उपलब्ध करून घेणे, जास्तीत जास्त विकास करणे आणि सगळ्याच गोष्टी काय असं पंचायतच्या माध्यमातून होत नाहीत. जिल्हा परिषद मध्ये स्वतः पद असल्यामुळे आपल्याकडे भरपूर निधी आणता येतोय. त्यांच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य होणं गरजेचं आहे. बर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही या नमस्कार. गावात- नमस्कार. मी सांगोळेवाडीचा रहिवासी संतोष माने. माझी एकच इच्छा आहे, फक्त लोकांनी माणूस बघून आपला मतदान करायचं. पक्ष बिक्ष काय बघता कामा नये. बर माणूसच असा आपला आहे की त्याला मतदान केलं हे वाया कुठं जाणार नाही. बर, त्यामुळे लोकांनी एक विचार करून एक मतदान करावं. काय असं वेगळं काम केलंय? वेगळं म्हणजे असंच की इतर व्यक्तीपेक्षा हा व्यक्ती म्हणजे कामाच्या संदर्भात म्हणजे एक नंबर आहे. काम कुठलंही असू दे, म्हणजे गरीबापासून जे श्रीमंतापर्यंत काही कामासंदर्भात गेले की नाही कोणाला म्हणत नाही. बर, कुठंतरी असं वाटत नाही का सुदर्शन खोत यांनी आपल्या या पदाचा स्वार्थ होता म्हणून आतापर्यंत कामं केलीत आणि आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात किंवा निवडणुकीपुरते यायचं मतं मागायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं? असं नाही, असं ही काय व्यक्ती अशी करणार नाही. म्हणजे आम्हाला तरी 100% गॅरंटी आहे. कारण व्यक्तीच अशी आहे की बाबा 5 वर्षाचा निवडून आले की 5 वर्ष येणारच नाही. 100% हे निवडून येणार पण. आणि प्रत्येक गावामध्ये आमचे जे ह्या गोकुळ मतदारसंघाची गावं आहेत त्या प्रत्येक गावात ज्यांना ज्यांना आपण शब्द दिलाय जे आपले विकास कामे होणार ती 100% हे 5 वर्षात होणार. आणि पुढच्या वेळी आम्हाला ह्या म्हणजे एवढा प्रचार करावा पण लागणार नाही. 100% आमची सीट ही वनवे येणार पुढच्या वेळी. बर, असे काँग्रेसकडून हात या चिन्हावरती निवडणूक लढवा लागलेले आहेत. मात्र आता बघायला गेलं तर सुदर्शन खोत यांना या जिल्हा परिषद मतदारसंघातील इतर गावं जी आहेत त्या गावातनं लोक कितपत साथ देतील असं वाटतंय? 100% लोक साथ देणार. कारण विरोध पार्टीचे जे व्यक्ती आहे त्यांना मी सुद्धा म्हणजे आतापर्यंत कुठं बघितलं सुद्धा नाही आणि याच्या अगोदर कुठं म्हणजे आमच्या परिचयाशी सुद्धा नाही आणि आम्ही त्यांना बघितलं सुद्धा नाही. सुदर्शन खोत अशी व्यक्ती आहे की बाबा ह्या 8 गावामध्ये आमचे त्यांना सुदर्शन खोत ह्या नावानं त्यांना 100% लोकांची प्रसिद्धी आहे त्यांची. त्यांना एकदम ह्या म्हणजे जिल्हा परिषद शाळेचं काम असू दे किंवा क्रिकेट खेळाच्या बाबतीत म्हणा, बक्षीस वितरण हे ते की त्यांच्याकडे मागाय गेले की त्यांनी नाही कुठल्या शब्दाला असं म्हणाल नाही की पुढाकार घेऊन 100% त्यांनी पोरवासनी म्हणजे खेळाच्या पोरवासनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आता असं वाटतं नाही का की सुदर्शन खोत हे पैशाचा वारेमाप वापर करायला लागले, दबाव तंत्र वापरायला लागले, निवडणूक लढवा लागले? त्यांना पैशाचा काय दबाव काय म्हणजे करायची गरजच नाही. कारण सुदर्शन खोत नावच असं आहे की पैसा वापरून निवडणूक लढवायची ही त्यांची म्हणजे गरजच नाही तशी. सुदर्शन नाव फक्त बास आहे, त्या नावावरती लोक मतदान करणार 100%. पैशाची काय गरज नाही वाटत. नमस्कार. तुम्ही या गावचे रहिवासी आहात, जिल्हा परिषद मतदारसंघातले मतदार म्हणून काय वाटतंय या निवडणुकीमध्ये काय होईल? निवडणुकीमध्ये सुदर्शन खोत 100% त्यांचं बॅनर बसणार. का हो? कारण व्यक्तिमत्व तशी आहे. व्यक्तीच म्हणजे तशी आहे की असं बाबा त्यांना पैशाचा वापर करायची गरज नाही. त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, कामं करणारी माणसं आहेत ती. त्यामुळं त्यांनी 100% त्यांचे पॅनल बसणार. आपण एक म्हणतोय ना की बाबा एखादं पद जर एखाद्या व्यक्तीला मिळालं, एखाद्या उमेदवाराला पद मिळालं तर त्या उमेदवारामध्ये एक ऍटिट्यूड येतोय की कॉलर तार गाडीची काच पण खाली करणार नाही. असं सुदर्शन खोत करणार नाही. सुदर्शन खोत 100% करणार नाही. कारण सर्वसामान्य पण लहानापासून मोठ्या पण सगळ्यांना ते नम्रपणेच हे करणार वागणार. त्यामुळे काय त्यांनी असं नाही की बाबा कॉलर तार किंवा काच खाली करणार नाही असं काय व्यक्ती नाही आहे. तुमच्या गावासाठी वेगळं असं योगदान काय दिलं होतं त्यांनी? आमच्या गावासाठी त्यांनी भरपूर योगदान दिले. भरपूर म्हणजे तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही असं त्यांनी योगदान दिलेलं आहे. भरपूर कामं बरीच कामं केली आहेत त्यांनी. 7 फेब्रुवारीला मतदान तुम्ही करणार आहे. बरोबर. ते मतदान करताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्ती बघणार आणि पक्ष पण बघणार. आम्ही काँग्रेसचीच माणसं आहे आणि आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार. मग काँग्रेसने दिलेला उमेदवार सक्षम वाटतोय? 1000% सक्षम उमेदवार. सर आणखीन एक मला इथं आवर्जून प्रकाशन सांगावंसं वाटतं की सरपंच म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की बाबा कॉलर ताट गाडीच्या काचा खाली करणार नाहीत असं, पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला माझ्याच दारातली ज्यावेळेला गटार तुंबली होती त्यावेळेला सरपंचाने स्वतः ती गटार क्लीन करून घेतली आणि ती बघताना मला असं लाज वाटली की बाबा सरपंच हे करू शकतोय तर आपण का करू शकत नाही. तर खरोखर म्हणजे हे व्यक्तिमत्व असं आहे ना की इथं त्यांना 1% सुद्धा डाग लागायचं काही चान्सच नाही. त्यामुळे व्यक्ती ही 100% निवडून आलेली आहे आणि गुलाल हा आम्हाला अगोदरच लागलेला आहे. काका नमस्कार. नमस्ते. काय वाटतंय जिल्हा परिषद निवडणूक आहेत? नाही, मी जरा राजकारणापासून मी आता गेली 20 वर्षाला अलिप्त आहे. पूर्वी होतो पण आता नाही. पण आता परवा त्यांचं एक व्हिजन, त्यांना अशी मुलाखती वेळी व्हिजन तुमचं काय असं विचारलं. तिने म्हटले की अभ्यासिका मी करणार प्रत्येक गावात आणि
MPSCचा अभ्यास वगैरे करणार. प्रत्येक लोक मी गटात करतो, रस्ते करतो असे सांगतात. तुम्ही असं का सांगितलं त्यांना मी विचारलं. तर विचारल्यानंतर त्याने म्हटलं की युवा पिढीचं बुद्धीचा विकास झाला की देशाचा विकास होईल असं त्यांनी सांगितलंय. त्यांनी एक बोलता बोललं की इंद्रजित देशमुखांचं मी एक व्याख्यान ऐकलं आणि त्याने एक सांगितलं, एक पवार सर म्हणून काहीतरी होते, काय नाव मला लक्षात नाही, आणि त्या पवार गुरुजींनी एक अभ्यासिका केली की 9वी पासून MPSC पर्यंतचा अभ्यासिका त्या मुलं त्यात करतात. आणि ती मुलं, त्या गावातील मुलं कमीत कमी म्हणजे शेकडो मुलं क्लास 1 अधिकारी झाल्यात. तर अशी मुलं जर घडली आपल्या भागात तर आपल्या गावचा आपोआपच विकास होईल. ही वरचा निधी येतो तो आम्ही खर्च करतो, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असून, पंचायत समितीची असू दे किंवा जिल्हा परिषदची असू द्या, पण अशा माध्यमातून होतोच. पण हा मी मला करायचा आणि हे त्यांचं ध्येय आहे. बरं, या देहाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी समाधानी आहे. मला सुद्धा असं वाटतं की शिक्षण किंवा शाळा ह्या चांगल्या चालल्या तरच सगळी पुढची पिढी घडणार आहे. नाही तर आता जी पोरे गुटखा, तंबाखू, व्यसनी हे होतं ते बंद होईल आणि चांगल्या मार्गाला लागलं तर देशाचा चांगला विकास होईल. फक्त माझ्या गावचा म्हणत नाही मी. म्हणून मला त्यांची म्हणजे मला कौतुक करतो मी त्यांचं. आपण बघतोय की निवडणुकीपुरतं यायचं, आश्वासनं द्यायची आणि जायचं. आता सुदर्शन खोत यांनी जे आश्वासनं दिले आहेत, तुम्ही त्यांच्या मुलाखतीतून तुम्हाला जे काही जाणवलं ते आश्वासनं त्यांच्याकडनं पूर्ण होतील असं तुम्हाला विश्वास वाटतोय का? कारण सांगतो मला आता मी पहिल्यांदा. सुरुवातीला त्यांच्या सौबाई सरपंच आणि ते डेप्युटी सरपंच होतं त्यावेळेला हागणदारी मुक्त गाव करायची योजना आली होती आणि त्यावेळेला त्यांनी प्रत्येक घरची संडा झाला त्यावेळेला प्रत्येकाला स्वतःच्या खर्चाचं 1,000 रुपये दिलं होतं. असं 85, माझ्या अंदाजानं 85,000 रुपये त्यांनी त्यावेळेला दिलं होतं 20 वर्षा पाठीमाघारी. आणि ही व्यक्ती करणारी आहे. परवाची एक गोष्ट सांगतो मला आमच्या गावातली. आमच्या इथे गावाच्या पूर्वेला जकुबाईचा वडा म्हणून आहे आणि त्या वड्यामध्ये कोणतरी विकृत माणूस असेल काय असेल त्या वड्यामध्ये एक मेल्याला रेडकू टाकलं होतं. त्यांनी स्वतः एक टेम्पो आपल्या ग्रामपंचायतीचं हे नेलं, घंटागाडी नेली, माणसं 2 बोलवली, स्वतः उभा राहून ते रेडकू काढायला लागलं आणि पाण्यात टाकलेलं रेडकू आणि ते टाकलं. म्हणजे स्वतः एवढं तळागाळात करणारा माणूस आहे. बर. आणि असे माणूस पुढची आश्वासनं ही 100% पूर्ण करला अशी माझी अपेक्षा आहे. दादा, तुम्ही या गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिक आहात. या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा ती या गेल्या मागील 10 वर्षात विकास काही झाला नाही. प्रत्येक गावात काय कुठे झाला कुठे झाला नाही. हे आता उभे राहिले ना सुदेश खोत हा 100% संपूर्ण परिसराचा विकास करणार यांच्यामध्ये धमक आहे. करणार 100%. त्यांचा आमच्या गावात त्यांनी विकास आतापर्यंत त्यांनी केलाय 4-5 वर्षात. त्या पूर्ण गावचा सगळं कायपलट केलाय. इथून पुढे राहिलेली जी गाव ना परिसरात त्या गावचा कायपलट होणार आहे. बर, तुम्ही म्हणताय आपल्या गावचा कायापालट केला, आता दुसऱ्या गावाचा कायापालट ते नक्की करतील असा तुम्हाला विश्वास आहे. असं कुठंतरी वाटत नाही का की बाबा त्यांच्या पत्नी सरपंच होत्या, ते उपसरपंच होते, आता ते सरपंच आहेत, आता परत त्यांना जिल्हा परिषद सदस्य, सगळी पदं त्यांच्या घरातच कशाला हो? ते कामाचा म्हणून त्यांच्या घरात पदवी मिळणार तसला एक व्यक्ती नाही काम करणारा त्यांनी पदवी घेतल्यात. स्वतः खर्च सर्वसामान्य माणसं आहे किंवा हक्कांत कधी फोन लावा रात्री 12 वाजता कधी सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. तो कधी हाक मार देऊ, कामाचा माणूस आहे, हक्काचा, कुठल्या काय कमी पडता कामा नाही असा माणूस. निवडणुकीपुरतं ही कामं करायची आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं असं सुदर्शन खोत करणार नाही. त्यांना तर जनताही निवडून त्यांना गुळा लावलाच आहे आणि 5 वर्ष त्यांची सेवा करणं ही अपेक्षा घेऊन त्यांनी निवडून उतरले आहेत. जनताही माझी सेवा आहे, मला काही नको आहे असं त्यांची अपेक्षा आहे. जनताही माझी सेवाच आहे. तर अशीच जनता, बाकीची ज्या गावातली जनता आहे ती जनता सुदर्शन खोत यांच्याबरोबर राहील का हो? 100% ना. त्यांना माहिती व्यक्तिमत्व कसं आहे, सगळ्या परिसराला माहिती झाले. 10 वर्ष नाव पश्चित झाले. सुदैव काय जनता काय चीज आहे, लोकांनी पुढे कामं करतात. होय, पण आता या निवडणुकीत पैशाचा लय वापर करायला लागल्यात, आमिष दाखवा लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात. पैसा माफ जाणार कारण माणूस बघतात माणूस कोण आहे महत्वाचा. पैसा काय एका दिवसाचा टिकतो, कारण आयुष्यभर कामाला एक माणूस शिकतो. माणसाकडे बघून मतदान होणार आहे, पक्ष बघून नाही. माणसाकडे व्यक्तिगत माणूस, कामाचा माणूस निवडला जाणार आहे. परिसराला आसपासची गावाची कामं होणार आहेत. हा व्यक्ती आयुष्यभर पण तास टिकणार आहे. पैसा काय येतोय जातोय, पैसा सगळ्यांकडे असतात, पण माणूस महत्वाची आहे. जनतेची कामं पाहिजे, गावागावातली गलीबातली रस्ते गटाचं राहिलेली काही कामं असताना शहरातली ही कामं व्हायला पाहिजे.
आजूबाजूच्या गावाचे परिसरात सुदर्शन खोत करतील. करते 100% करणार. त्यांचा विश्वास करणार, जनतेचा पाठबळ आहे त्यांना. संपूर्ण गावात चर्चा सुधीर पाहिजे उमेदवार. हक्काचा कामाचा माणूस आहे, हक्कीला जाऊन येणार माणूस आहे. हाच माणूस टिकणार या 5 वर्षात. मावशी नमस्कार. हा नमस्कार. निवांत बसलाय, काय गप्पा चालू आहे? चालल्या झाडून सारून बर काढाले, दसरा दिवाळी आले, देवाला जायचे लोक, बर मग सारवून तुम्ही करायला नको. करायला पाहिजेच की. मग आई देवाला देवाच्या जायला पाहिजे की. मग कुठं काम कुठं करा, निवांत बसलाय आणि निवांत म्हणजे आता तुम्ही आला म्हणून बसविले आहे मला. निवडणूक आहेत माहिती आहे ना मग? हाय की हा? हाय की. काय वारं कोणाचं व्हायला लागले? अरे सुदर्शन खोत का का म्हणजे हा? का म्हणजे का व्हायला लागले त्यांचं? का व्हायला लागले कामाला म्हणजे माणूस आहे तरी का? हाय की. काय कामं केली गावात? काय केली आता करायलाच की लागल्यात नका करायला. हा. आणि काय करणार. भेटतात तरी का कधी लोकं? भेटतात की भेटतात. रोज आहे. हा. काय हो मावशी, काय काय कामं झाल्यात गावात? कामात सगळं केलंय बघा. बर गटारी विटारी सगळं स्वच्छता. हा. पाठच्या बहिणीसारखं मारणार, बर येता जाता बोलवणार, लहान मुलांना बिलांना सगळं व्यवस्थित सांगणार. हा. त्यामुळे आम्ही सुदर्शन खोतालाच मतदान करणार. सगळ्यांशी बोलणार, कामं गावाची करणार. सगळं सगळं हा. हा सगळं व्यवस्थित. का निवडणुका लहान करून मोठं यायचं? नाही कायमच आहे. काय हो मावशी, निवडणुका आल्यात म्हणून सुदर्शन खोत कामं करतात, भेटतात आणि परत 5 वर्ष गायब होणार. नाही रोज आहेत की आपल्या दारावर रोज आहेत. हा. रोज जाता येता हात करून जातात. बर आणि काय मग गावाची कामं करायला पाहिजेत का नको? करणार की. करणार. होय विश्वास आहे तरी का? हाय विश्वास असणार 100%. हा. नाही जर निधी आला हा. तरी तिने घरचं पैसे घालून करणार. सगळं करतो. 100% करणार म्हणून करणार. हम्मी बाज माणूस आहे. त्यांच्याच सगळ्या घरात कशाला पद जायला पाहिजे तो? हा? ते सरपंच ते घरच तसं आहे. घरच तसं आहे. त्यांच्याच घरात पद गेलं पाहिजे आणि तिथनच सहकार्य होतंय आम्हाला. बर हा. नाहीतर असतात ना का निवडणुकीपुरतं यायचं, भेटायचं, बोलायचं, मत तसं काही नाही. पाठच्या बहिणीसारखं धरलंय बघा. लहान मोठं आई वडिलासारखं धरलंय तिने. लय चांगला आहे दादा. बर हं. आता दादांच्या सारखं- काँग्रेसकडनं उतरलेत ते. हा मग तुम्ही आता मतदान करताना काय बघणार? माणूस बघायचा का पक्ष? हा मतदान करताना माणूस बघणार. हं. तुम्ही काय करणार असा? आम्ही माणूस बघणार. हा? का म्हणजे हा? तेच बघायचं की. आमचं गाव पुढे यायचं म्हणलं की आमचा माणूसच आम्ही बघणार. हो हा. आमच्या माणसाला सोडून लोकांच्या बिनओळखीच्या माणसाकडे कशाला जायचं? हा. काय गरज आहे? बर हा आमचा माणूस आपल्या सारखं हिंडणार फिरणार आणि त्यासनीच बघणार आम्ही. आणि तिने आम्हाला बघणार. बर असंच होईल ना. बघणार तरी का? बघणार की 100% बघणार. तर या एरियात तरी आमदार ऋतुराज पाटील साहेब हा. त्यांनी सीट चांगली दिली. सुदर्शन खोत बर दादांचं पड खूप जड वाटतं. सुदर्शन खोत त्यांनी काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे म्हणून आपण ते म्हणायचं का पारडं जड, पण माणूस कामाचा आहे असं वाटतंय का? तसं जर बघायला तर वैयक्तिकच माणूस चांगला आहे तो. हा. त्यांनी कधी स्वतःचा स्वार्थच बघितला नाही. गावचा विकास त्यांनी मला वाटतं 25 वर्षापासून ज्यावेळेस त्यांनी सत्तेत आलेत त्यावेळेस पासून गाव खूप पुढे गेले. 4-5 गावाचा जर विचार केला तर आमचं गाव सगळ्या गावापेक्षा 10 ते 15 वर्ष पुढे आहे. बर मग आता तुमचं हे जसं गाव पुढं आहे तसं सुदर्शन खोत आता गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, तर त्या मतदारसंघातील जी गाव आहेत तसं पुढे नेतील असं वाटतंय तरी का? 100% नेणार. काय मर्यादा येतील? अजिबात मर्यादा येणार नाही. कारण तो वैयक्तिक माणूस असा आहे की त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही. हा. कायम जनतेचंच हित बघितले आजपर्यंत. बर दादा तुम्हाला काय वाटते हो या निवडणुकीबद्दल? या निवडणुकीबद्दल बंटी साहेबांनी जे सीट दिल्या हा. त्या अगदी योग्य सीट आहे. हा. आणि दादा म्हणजे गोरगरिबांचं कैवारी आहे. हा. मी त्यांच्या जीवावर 2 पोरं इंजिनियर केलोय. काय सांगताय? होय. आता बघायला गेलं तर या आता निवडणुका आल्यात तोंडावर म्हणून आतापर्यंत लोकांची त्यांनी कामं केली आहेत. आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात की बाबा निवडणुकीपुरतं आलं, मतं मागितलीत आणि निवडून आल्यानंतर 5 वर्ष गायब. असं आता सुदर्शन खोत करणार नाहीत कशावर? नाही आमचा पूर्ण विश्वास आहे सुदर्शन खोतांच्यावर. आजपर्यंत त्यांनी जे म्हणजे गावात जे काही केले काम का नाही हा. ते अगदी निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणानं केलेलं आहे. बर त्यामुळे त्यांनी इथून पुढे सुद्धा म्हणजे 15 किती वर्ष पण म्हणजे असं त्यांच्याकडे जरी सत्ता असले तर ते हा. गाव पुढं आमचं नेणारच ते नेतील. हा काय? म्हणजे विश्वास आहे असं. असं असते ना की बाबा एखादं पद मिळालं की माणसाला एक इगो ऍटिट्यूड येतोय, कॉलर ताट गाडीची काच खाली करणार नाही. नाही, तसं काही होणार नाही दादांचं. अजिबात होणार नाही. बर एकदम भारी माणूस.
तुम्ही तरुण आहात, कसं बघता या निवडणुकीकडे? आपण तरुण ज्या वेळेला एक जिल्हा परिषद सदस्य निवडायचा असतोय, तो निवडत असताना आपण अनेक गोष्टीचा विचार आज सुशिक्षित आपण मतदार बंधू म्हणून जर विचार करायला गेलो तर तुम्ही या निवडणुकीमध्ये काय विचार करणार? आता कसं चालू आहे, सगळी जी नेते मंडळी आहेत ती काय करायल्यात की दुसऱ्या पक्षाची सत्ता आली तर दुसऱ्या पक्षात जातात. तर सुदर्शन खोत दादा असं आहेत की एकनिष्ठ आहेत, पहिल्यापासून काँग्रेस सोबत एकनिष्ठ आहेत आणि ते काँग्रेसच्या माध्यमातून पहिल्या 2007 पासून आमच्या गावचा विकास करायला, पूर्ण गावाचा आमचा चांगला विकास केलेला आहे त्यांनी. आता क्रीडांगण असू दे किंवा क्रिकेटसाठी ते सगळ्यांनी मुलांना मदत त्यांनी करतात. हे विकास करताना कुठेतरी सुदर्शन खोताने तोंड बघून कामं केलीत लोकांची? नाही कोण आता गावात जरी कोणाला जरी विचारला, विरोधक जरी असले तरी पण ते त्यांना एक शब्द पण त्यांच्याबद्दल वाईट बोलू शकणार नाही, असं व्यक्तिमत्व म्हणजे सुदर्शन दादा खोत. बर, आता काय वाटतंय या जिल्हा परिषद मतदारसंघातली जी काय बाकीची गाव आहेत त्या गावातील लोक सुदर्शन खोत यांच्यासोबत कसं राहतील असं वाटतंय? नाही 100% सगळेजण मतदान करणार, कारण माणूस कसा आहे सगळ्यांना माहिती आहे, पंचक्रोशीत सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या असं नाही किंवा आमच्या गावात फक्त मदत करता असं नाही, प्रत्येक गावात जाऊन त्यांचा संपर्क आहे आणि प्रत्येकांना मदत करणारा माणूस आहे. आता असं दिसते का कुठंतरी सुदर्शन खोत आता पैशाचा वापर करायला लागल्यात, आमिष दबाव तंत्र दाखवावं लागल्यात आणि मग ही निवडणूक लढावं लागल्यात? नाही अजिबात तसं नाही, एकदम प्रामाणिक माणूस, एकदम साधा. जरी साधा गरीब माणूस असला तर त्याच्यापासून जाऊन बसणार, त्यासंग बोलणार, त्याचं काय व्यथा असेल तर ऐकून घेऊन ती सॉल्व्ह करणार, एवढं त्यांचं हे आहे. आता तुम्ही तरुण आहात, त्यांनी मगाशी आपल्याला एका काकाने सांगितलं की ते अभ्यासिकाने या सगळ्या गोष्टी करणार आहेत. तरुणांसाठी त्यांचं वेगळं योगदान आहे असं वाटतंय का? होय 100%. कारण आता जिल्हा परिषद शाळा आता सगळ्या भागात कधी बंद होत आल्या, सगळ्यांना इंग्लिश मिडियम घालल्यात. जे गरीब आहेत त्या गरिबांना मराठी शाळेतच घालायला पाहिजे, जिल्हा परिषद शाळेला त्या बंद पडल्यात. त्या आमच्या गावात त्यांनी सगळ्या एकदम सुंदर आणि स्वच्छ शाळा, डिजिटल शाळा केल्या आमच्या गावात, जिल्हा परिषद केल्या. बर दादा, तुम्ही सांगोडेवाडी गावचे रहिवासी आहात. हा परिसर बघायला गेला तर शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे. आता ही सगळी लोक म्हणाल्यात सुदर्शन खोत हा सक्षम उमेदवार आवडतोय, मात्र तुमच्या मनात काय चाललंय? नाही आमच्या मत आपल्या दादाशी बरोबर पडणार. दादा प्रत्येकांना लहान मुलाच्या आवाजावर कोणी बोलतो, प्रत्येकाने कोणी म्हणले कोणा जगा उलट बोलत नाही, काय नाही. पण लहान मुलाला आवाजावर बोलणार, वयस्कर माझा आवाजावर. आमचं मत चांगलं आहे आमचं. जसं मी तुम्हाला म्हटलं की हा सगळा भाग शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने, बरोबर. सुदर्शन खोताने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कधी ज्या काही झडपीच्या किंवा ग्रामपंचायती ज्या काही जिल्हा शेतकऱ्यांसाठी असेल, ग्रामस्थांसाठी असतील, त्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आणल्या गावात. आणि गावात पाणी टंचाई भरपूर, आमच्या गावात पाणी टंचाई. गेल्या वर्षी पण काय पाणी टंचाई आज गावात टँकर गावात येतं, पाणी पडत होता. अरे टँकरची योजना नाही गावात, आम्ही कोण टँकर पाणी घेत नाही गावात. पाणी भरपूर सुरू झालं, पाणी भरपूर घेतलं. आपण पाणी नव्हतं गावाला, कमी पडत होतं. या योजना फक्त आणल्या की त्याचा लाभ पण लोकांना मिळाला पाहिजे ना? लाभ झालाय भरपूर गावात, मिळाले भरपूर लोकांना. काय आता काय नाही पाणी टंचाई, काय भरपूर गावात झाले, काय टंचाई नाही गावात. सध्याच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर बोलल्या गेल्या पाहिजेत. आता जर बघितलं की सध्या वातावरण जे आहे तर ते जे राजकारणातले मुद्दे असायला पाहिजेत त्याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही. आता जे राजकारणातले मुद्दे ह्याच्यातून युवकांची दिशाभूल केली जात आहे. जर याच्यातून बोलायचं झालं विकासाच्या माध्यमातून तर आमच्या भागामध्ये किंवा आमच्या गावामध्ये सुदर्शन दादांनी खूप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असू दे किंवा आमदार निधीतून असू दे, कोणते जे शासकीय फंड आहेत त्याच्यातून बरीच कामं केलेली आहेत. आणि जिथं काही फंड कमी पडलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी स्वखर्चातून कामं करून दिलेली आहेत. ही आता सध्याची स्थिती आमच्या गावातली आहे. आणि जर टोटल गोकुळ शिरगाव मतदारसंघाचा जर विचार करायचा झालं तर गोकुळ मतदारसंघामध्ये आता तुम्ही कुठेही कोणत्याही गावामध्ये जर गेला तर तुम्हाला लोकांच्यातून ह्याच प्रतिक्रिया भेटतील की बाबा आमच्या भागामध्ये कोणत्याही माध्यमातून म्हणजे आमदार निधी फंडातून असू दे किंवा ग्रामपंचायतीच्या ह्याच्यातनं बरीच कामं रेंगाळलेली आहेत. आणि त्या मानानं तुमच्या गावामध्ये जो विकास आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे. ह्याच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि त्यामुळे दादांनी बाहेरच्या गावांनी सुद्धा लोकांच्या मध्ये दादांची पसंती असण्यापाठीमागचं कारण मोठं हे आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट जर आता तुम्ही बोलासा युवकांच्यासाठी आता दादांचं काय योगदान आहे तर दादांनी युवकांच्यासाठी काय केलेलं आहे तर आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मग पहिला पॉट म्हणा असेल तर आता सध्या मोबाईलचं नेट हे आहे, सध्या जग सध्या मोबाईलमध्ये अडकलेलं आहे. तर आमच्या इथं स्थानिक लेवलला ग्राउंड उपलब्ध करून देणे,
त्याच्या माध्यमातून दुसरे विविध ज्या स्पर्धा होत्या, क्रिकेटच्या असू देत, बाकीच्या कबड्डीच्या वगैरे असू द्या, त्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देणे. आता क्रिकेटच्या माध्यमातून बरेच आमच्या इथे मुलं राज्य लेवलला सुद्धा खेळायला लागलेली आहेत. ही सुद्धा दादांच्या योगदानातून काम झालेलं आहे. हालसोडे सारख्या गावामध्ये पंचक्रोशी प्रीमियर लीग या माध्यमातून त्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यासाठी जर म्हणत असाल तर शेतकऱ्यांच्या आतापर्यंतच्या योजना माहित होत्या, पण त्या योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत आणून देणे, कोणत्या पद्धतीचं आता कार्यशाळा ज्या असतात शेतकऱ्यांसाठी त्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या राबवल्या जातात. त्याच्यासाठी कृषी अधिकारी वर्ण येतात. कुठलं वाण आता सध्या डेव्हलप झालेलं आहे ते वाण वापरल्यानंतर शेतामध्ये काय प्रगती होणार आहे, शेतकऱ्याला त्याचा नफा कसा मिळणार आहे, इथपर्यंत नॉलेज शेतकऱ्यांना एकत्र घेऊन ते देण्यापर्यंतचं काम, एवढं चांगलं योगदान आता सध्या आमच्या गावामध्ये आहे. आणि आता अशा आमच्या गावामध्ये सुधारित कृषी आहेत की ते चांगल्या पद्धतीचं वाण वापरून चांगलं उत्पन्न घेऊन आज ते चांगल्या पद्धतीने संपन्न झालेलं आहे. बरोबर. सुदर्शन खोताने जर एवढं काम केलं असेल, काम करत असतील, तर मग जिल्हा परिषद सदस्य पद कशाला पाहिजे? नक्कीच आम्ही म्हणतो त्यांचं कर्तृत्व जे आहे, कार्य आहे, ते आमदारकीच्या ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि तेवढ्यापर्यंत त्यांनी पोहोचलं पाहिजेत हे आमच्या गावचे निश्चित आहे. पण सध्या परिस्थितीला जर बघितलं तर तुम्ही कसं असते की प्रत्येक स्टेप वाईज आहे. आता त्यांना ग्रामपंचायतीच्या त्यांनी साध्या गणपती मंडळापासून कार्याला सुरुवात केलेली आहे. त्यातनं त्यांना लक्षात आलं, त्यांचं आत्मबल वाढलं की बाबा आपण गावासाठी काहीतरी करू शकतो या. मग त्यानंतर त्यांनी रोटरी सारख्या याच्यामधून संस्था, सामाजिक संस्थेमधून पाण्याचा प्रश्न असू दे, काही सामाजिक उपक्रम असू दे, त्या माध्यमातून त्यांचं काम वाढत गेलं. त्याचा प्रभाव ग्रामपंचायतीवर पडला. ग्रामपंचायतीतनं कार्य वाढलं. ग्रामपंचायतीमध्ये स्वतः त्यांनी पत्नी आणि त्या एकत्रित सरपंच आणि उपसरपंच म्हणून राहिलेले आहेत. त्या माध्यमातून काम चांगलं केल्यानंतर लोकनियुक्तीमध्ये त्यांना भरभरून मतदान मिळालं, लोकनियुक्त सरपंच झाले. त्यानंतर त्यांचा आत्मबल वाढल्यानंतर मग गावातल्या कार्यकर्त्यातून किंवा समाजातून हा आवाज उठायला लागला की बाबा सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा कामाचा माणूस आहे, तर ह्याला जिल्हा परिषद तिकीट मिळालं पाहिजे. आणि मग ह्याचं फलित म्हणजे अशी गोष्ट आहे की गोकुळ शिरगाव मतदारसंघामध्ये कमी लोकसंख्येचं गाव असून सुद्धा त्यांना ही उमेदवारीची मिळालेली आहे. सगळीच पदं सुदर्शन खोत यांच्या घरातच जायला पाहिजेत असं वाटते का? नक्कीच नाही, आणि त्यांची सुद्धा ती मनीषा नाही आहे. पण काय झालेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये की ज्या वेळेला थोडस घराणेशाहीचा विषय काँग्रेसच्या बाबतीत असा काय तर होतं, बोललं जायचं, पण त्याला कुठेतरी आता तसं काय त्यांनी पहिल्यापासून राजकारणात नाही आहेत. सामाजिक कार्याचा त्यांचा आढावा घेऊन लोकांनी त्यांना हे समर्पित केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावर काय व्हायचं की गावचा सरपंच म्हणजे घराण्यापासून घराणेशाही चालत आलेली आहे. कोण सदस्य होते अगोदर ग्रामपंचायतीमध्ये, त्यांनी सरपंचकी भोगलेली आहे, मग त्यांच्या मुलाला मिळालेला आहे, असे वारसा असणारे लोक होती. पण ते त्यांच्या बाबतीत घडलेलं नाही. कार्य बघून लोकांनी त्यांना ते दिलेलं आहे. आता येणाऱ्या 9 तारखेचा निकाल काय असेल? नक्कीच दादांचा गुलाल, याच्या पलीकडे तर काय. तर आपण पाहिलं की गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी काँग्रेसचं वारं चांगल्या रीतीने वाहू लागलेलं आहे. कारण जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत, सुदर्शन खोत यांनी ज्या गावचे ते सरपंच आहेत, सांगवडेवाडी या गावामध्ये अनेक अशी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून या गावाचा एक चांगला विकास झालेला आहे. खेळाडू अनेक घडलेले आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांनी चांगलं यश प्राप्त केलेलं आहे. रस्ते, गटर्स, स्वच्छता, कचरा हा मूलभूत ज्या काही सोयी सुविधा पुरवणं गरजेचं आहे, त्या जिल्हा परिषद सदस्याचं एक कर्तव्यच आहे. मात्र त्यासोबतच गावाचा सर्वांगीण विकास म्हणजे शैक्षणिक असतील, क्रीडा विषयक असतील आणि शेतकऱ्यांच्या कृषी विषयक असतील अशा विविध उपक्रम राबवणं गरजेचं आहे. त्या योजना सुदर्शन खोत यांनी चांगल्या रीतीने या गावामध्ये राबवलेल्या आहेत. या फक्त गावाचा विचार न करता त्यांनी या गावाच्या परिसरातील अनेक जी गावं आहेत त्या गावामध्ये देखील त्यांनी जनसंपर्क वाढवून त्या ठिकाणी देखील या योजना राबवलेल्या आहेत. त्यामुळे एक त्यांचा चांगला जनसंपर्क निर्माण झालेला आहे. त्यामुळेच सुदर्शन खोत यांना जी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उमेदवारी दिली ती योग्य उमेदवारी आहे आणि त्यांनाच आम्ही विजयी करणार असल्याचा विश्वास जो आहे या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या 9 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल होणार आहे आणि या निकालातच स्पष्ट होणार आहे या गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांचा, ग्रामस्थांचा, शेतकऱ्यांचा आणि युवा वर्गाचा नेमका कौल कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, सांगवडेवाडी.